चला आपल्या दुकानात आहे जेवढी आहे तेवढी अलीकडे गाडीत की शांत आहे. मग दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 3 झाला आणि हुकूमशाही होती. या सगळ्या शाह्यांना वाटलं की आता हे स्वराज्य कमकुवत झालेलं आहे, आता या स्वराज्याचं काय होणार, असा सगळा प्रश्नचिन्ह या संपूर्ण भारत देशाच्या समोर उभं राहिलेलं होतं. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. त्याच वेळेस महाराजांनी स्वराज्याचे पुढचे युवराज पुढचे छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची घोषणा केलेली होती. आणि त्यानुसार 16 जानेवारी 1681 मध्ये त्यावेळेला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं ठरलं. कारण हे जे राज्यकर्ते होते आपल्या विरोधात काम करणारे, त्यांना एक टक्कर देणारं स्वराज्य अजूनही जिवंत आहे हा संदेश त्या राज्याभिषेकाच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या महाराष्ट्रीयन जनतेला मराठ्यांना द्यायचा होता. या राज्याभिषेकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या राज्याभिषेकाकडे संपूर्ण देशाचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन आता कोण पुढं चालणार आहे, या स्वराज्याचं काय होणार आहे, हा सगळा प्रश्नचिन्ह असताना मग छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचबरोबर युवराणी गती आणि सर्व त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व मावळ्यांनी, येसुराणी वगैरे सर्वांनी आणि तारा राणीसुद्धा त्यावेळेला होत्या. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याला राज्याभिषेक करून संपूर्ण जगामध्ये संदेश द्यायचा आहे की हे स्वराज्य आणखीसुद्धा संपलेलं नाही. जे विरोधकांचे आणि शत्रूंचे जे मनसुबे आहेत ते धुळीस मिळवणारं स्वराज्य अजूनसुद्धा जिवंत आहे आणि सह्याद्रीचा छावा अजूनसुद्धा जिवंत आहे आणि त्यांचा पराक्रम आणि कर्तबगारी आम्ही अजूनसुद्धा जगाला दाखवणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या रयतेसाठी एक सुरक्षिततेचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांनी त्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सगळ्यांच्या समोर मांडलेला होता. आणि मग राज्याभिषेक करण्याचं ठरल्यानंतर काका भट्टाला त्या राज्याभिषेकाचं निमंत्रण दिलेलं होतं अशा इतिहासामध्ये नोंदी आहेत. मात्र काका भट्टाला काहीतरी ते आजारी वगैरे असल्यामुळे त्यांना राज्याभिषेकाला येता आलं नाही. आणि म्हणून शिवयोगी पंडित नावाचे एक शास्त्रीय एक स्वामी होते, त्यांच्या पौरोहित्याच्या नेतृत्वाखाली आणि इतर काही पंडितांच्या नेतृत्वाखाली आज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक अतिशय दिमागामध्ये आणि धामधौलामध्ये स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड या ठिकाणी संपन्न झालेला होता. आणि त्यावेळेला राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची एक राजमुद्रासुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली. त्याचबरोबर येसू राणीला एक विशेष असे अधिकार त्यांनी दिले. म्हणजे स्वराज्यामध्ये स्त्रियांचा मान सन्मान आदर आणि अधिकार देण्याची प्रथा परंपरा ही राष्ट्रमाता जिजाऊपासून स्वराज्यामध्ये होती. आणि तोच इतिहास आजसुद्धा आपण सर्वजण त्या इतिहासाची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने आपण जगत आहोत. राज्यकर्तेसुद्धा त्याच इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यासारखं राज्य, बळीराजाच्या राज्यासारखं राज्य आम्हाला निर्माण करायचे असा संकल्प अनेक राज्यकर्ते करतात. मात्र त्यावेळेला रयतेला शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं राज्य हे आपलं राज्य वाटत होतं. आणि आज बंधूंनो फरक एवढाच आहे की सध्याचे जे राज्य आहेत महाराष्ट्राचं असेल देशाचं असेल, आपल्यासारख्या रयतेला किंवा सगळ्या बंधू भगिनीला राज्य आपलं वाटते का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून आपली लढाई ही अजून संपलेली नाही. त्या प्रतिगाम्याच्या विरोधात आपली लढाई आहे ती अजूनसुद्धा चालू आहे. त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रज गेले, गोरे गेले आणि काळ्यांचं राज्य खऱ्या अर्थाने या देशामध्ये आलेलं आहे. म्हणजे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक जी गुलामगिरी आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जे प्रतिगामी लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपली लचकेतोड करण्याचं काम करतात. आणि म्हणून या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मला खात्री आहे की जिल्ह्यातले सगळे आमचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष असतील, आमचे बैलसर असतील, भाऊजी पाटील असतील, भाऊ असतील, जाधवसाहेब असतील किंवा साळुंकेसाहेब असतील, सगळीच मंडळी अतिशय तळमळीने आणि तडफेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार म्हणजे अतिशय गौतम बुद्धापासून राष्ट्रमाता जिजाऊपासून संभाजी महाराजांचे विचार, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याचं काम खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी अतिशय पोटतिडकीने करत आहेत. आणि म्हणून यासुद्धा राज्याभिषेकाच्या प्रसंगातून मला आपल्याला विनंती करायची की पुन्हा एकदा
आपल्याला यातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आपल्याला जनतेच्या सेवेसाठी आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. आणि ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. कारण हे जर राष्ट्रमाता जिजाऊचे विचार पुरोगामी विचार जर राहिले तर खऱ्या अर्थाने लोकशाही आणि संविधान टिकणार आहे. नाहीतर संविधानावर हल्ला घालण्याचं काम आपण दररोज पाहतोय. ही सध्याची सरकार आहे ती कशाला आहे शिक्षणाची घोषणा करण्याची या पुरोगामी विचाराचं संरक्षण करण्याचं काम आपण करू. लोकशाहीचं संरक्षण आणि त्याचं समर्थन करणारे आपण खऱ्या अर्थाने मंडळी आहेत. हा विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने आहे. माझ्यासारख्या एका मौल्याला एका सामान्य कर्त्याला की आपण सगळ्याचे विचार सगळं रूप करण्याचं आपल्या सगळ्यांची बाजू नाही खात्री आहे की अशी करतो आणि अधिकारी माझं बरोबर